सकाळ सर्वांना तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आता आम्ही आज माझ्याकडे येतात थोडे पाहुणे, म्हणजे माझ्या बहिणी वगैरे आल्यात ना पप्पांकडे, तर त्यांना नाश्त्यासाठी बोलवलं आहे। तर हे बघा, हे पण थोडंसं त्यांची वाट बघत आहेत, थोडं नाश्ता करत आहेत, म्हणजे चिवडा वगैरे खात आहेत। आता ते आल्यावरती बाकीचे नाश्ता वगैरे करणार आहेत आणि आता ते थोडा वेळातच येणार आहेत। काल बबड्याने केली मस्ती, त्याच्या लागले पायाला, त्याच्यामुळे त्याचं तोंड बघा कसं झालं आहे। आणि कुठं लागले दाखव तुला, मस्ती करून करून लागून घेतो स्वतःला आणि नंतर दुसऱ्या दिवशी रडत बसतो, असं आमचा बाबड्या। चल आता काका माऊ पण आहे, तोपर्यंत तू अभ्यास कर आणि मी नाश्ता बनवते त्यांच्यासाठी, ठीक आहे। आणि ते स्वतःच्या हाताने थंडा घेत आहेत बघा आमचे पाहुणे, आणि ते स्वतःच देत आहेत सगळ्यांना थंडा। घे मृदूला 2 ग्लास घेते, काकांना दे। हे बघा, पाहुणे म्हणजे पाहुणे नाही आहेत, आमच्या बहिणी आहेत। आमचे पाहुणे डायरेक्ट आडवे झालेत। थंडा प्या भाऊ, पहिले भाऊ नाही आले अजून, हे काय आले आमचे पाहुणे आलेत। हाय हाय, आमचा मैदानला थंडा द्या, मृदुलाला पण द्या थंडा, थंडा द्या। थंडा पिंडा तुम्हाला पाहिजे की नाही? ए माई, मम्मीचं चाललंय तर भजी काढणं। या सर्वांनी भजी खायला नाश्त्याला। इथं आमच्या काका माहींचा नाश्ता झालाय। काका माऊंना भजी नाही म्हणते ते, मृदूला आले आमची माऊला मदत करायला। मृदूला तुला येतात ना भजी वगैरे काढता? घरी मम्मीला मदत करते ना मृदूला? मृदुलाला आमचं काम करायला खूप आवडतं ना मृदूला? हां, तिकडे बघ, कॅमेऱ्यात बघून बोल ना, तिकडे बघून बोल। हां, ऐकत ना, काय देऊ? कपडा भेटतो हातपुसा, हातपुसा कशाला पाहिजे मला ते सांग पाहिजे। आमच्याकडे जे पाहुणे पण आता गेलेले आहेत आणि मी स्वयंपाक वगैरे करून आता निघाले। माझ्या दातांचं क्लिनिकमध्ये जायचं आहे, काम चालू आहे ना, कॅप वगैरे बसवण्याचं, त्यासाठी चालले। आज त्याचे पप्पा आहेत घरी थोडा वेळ, ते चाललेत मला घेऊन, आणि तनिषला तसंच मग स्कूलमध्ये सोडून तसंच जाणार आहेत। आम्ही निघालो आहे। आम्ही दोघं गेलो होतो क्लिनिकमध्ये माझ्या दाताचं काम करायला। अभ्यास करायचं सोडून टी व्ही बघायला बसले, तिला बोलली पटकन अभ्यास करते, ती रेसिपी बघत बसली। मला काहीतरी बनवायचं आहे, मला भूक लागली। भूक लागली मग जेव ना, आता जेवण झालंय ना, जेवण घे ना। मी आता आली दवाखान्यात ना, आणि ही बघा मुलगी आमची, अर्धा तास झाले स्कूलमधनं येऊन, तिने जेवली नाही अजून। नको आहे मला जेवायला। चल जेवायला मस्त बैदाकडे केले, अंड्याची कढी केले, भात केले, चपाती काम केली। कर, त्या नारळामध्ये मलाई काढ आणि मला खायला दे। चल देते, ये चल। मम्मी आले आणि मला आता मलाई काढून दे। नारळ पाणी पिलं का? हो, मलाई खोबरा झालं का अर्धा? जास्त नाही खोबरं झालं, हाय एवढं पण पातळ नाही, एवढं पण जाड नाही, पण हाय त्याला मलाई जाड, एकदम पातळ मलाई नाही, थोडी जाडच आहे मलाई, पण असं एकदम खोबरा नाही आहे, मलाई टाईपच आहे ते। खाशील पण तू, पण ते खाल्लं तर तुझं पूर्ण पोट भरेल, त्यामुळे थोडंसंच खाणे जेवून घेतो आता दुपारी। नको, मी जेवण नंतर परत मलाई दे मला, किती मला एवढी मलाई खाणार आहेस तू? हो, म्हणजे अर्धी पप्पांना दे ना, ती मी खाईन। तू खा, दे पप्पांना दे, गोडी मलाई खाऊन बघ, मस्त टेस्टी। काढून देते तुला सगळं साल त्याची, ते लागते बघ। हे बघा, आता ही किती मलाई निघाली, आता एवढी नाही खाणार आहे मी, अर्धी खाणार आहे, अर्धी भावासाठी ठेवणार आहे माझ्या। आणि मम्मी हे कधी आणले का तू नारळ? काल आणलेलं। कुठून आणले? ते बाबांना डॉक्टरकडे घेऊन गेलेलं ना, तिकडनं येताना आणलेले। हां, चला आता मी खाते। खाऊन दाखव कसं, गोड आहे का? गोड आहे ना, मस्त। आज मम्मीने बनवले जेवणासाठी अंड्याची कढी, भात, चपाती आणि सकाळची बुर्जी। सकाळची म्हणजे तनिषला डब्याला बनवली बुर्जी, आणि आम्हाला जेवायला बनवले अंड्याची कढी, चपाती, भात। या सर्वांनी जेवायला तुम्ही पण। आमच्या नाटकं बघा कशी चालले, कसं दाखवा मला, कसं दाखवत? हां, कसं ब्रेकर आला, ब्रेकर आला, दाखवा कसं डिपार्टला जातोय, अजून रस्ता संपत लिमाटला आले, 2 जण आले ते।
सोनू बघ कोणतं चांगलं आहे. चार फ्लेवरचं आहे ना. मेकअपसाठी घ्यायचं का? छान ना. छान आहे ना. मग 200 रुपयाला. 200 रुपयाला आहे. घे मग. 200 रुपयाला घेऊन मला एक पर्स आवडली. ही बाई पण छान वाटते सोनू. चल मस्ती चालले बघा कशी सामान घेताना. सोनू इथं रिक्षात येऊन ताकाची पिशवी फोडून प्यायला बसले बघा. तिला घरी जातपर्यंत पण तिला दम निघत नाही. सोनूला मडका घेते सोनू ना. सोनू कोणता पाहिजे मग? सगळे पाणी पिणे पण सोनूला घ्यायचं आहे आमच्या. गेलो होतो डीमार्टला तेल डबा आणायला कारण आता तेलाचे पण भाव वाढले त्याच्यामुळे तेल डबा आणायचा होता. मग आम्ही क्लासवरून तनिष्ठा सोडून आलो तेवढ्यात ते सोनूचे पप्पा भेटले. ते बोलले चल जाऊन तेलाचा डबा. गेलो तेलाचा डबा पण घेतला आणि पाणी बॉटल्स घेतल्या आणि ते ज्यूस घेतले वेगळे जरामध्ये. घरात आहे ज्यूस. कोणतं फ्लेवर आहे? ते मँगो आहे, स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी आहे, पायनॅपल आणि ऑरेंज असे 4 फ्लेवरचे. बघूया आपण बनवून कसे होतात ते. आणि हे मुलांना ज्यूस घेतले स्मूदी. म्हणजे आम्ही एकच घ्यायला गेलो पण बाकीचं पण घेऊन आलो. थोडं आम्हाला पाहिजे होतं ते घेऊन आलो. आणि येताना माठ भेटला आम्हाला हा माठ घ्यायचा होता कारण का मला खूप दिवसापासून म्हणजे व्हाईट कलरचा घ्यायचा होता ना. त्याच्यामध्ये जास्त थंड पाणी होतं असं बोलतात. आता बघूया आम्ही बघून क्लीन बघू. मस्त मिळालंय. डिझाईन पण मस्त आहे. डिझाईन पण छान मिळाली. मला खूप दिवसापासून घ्यायचा होता पण आमच्या जवळ नाही मिळत ना. आणि सोनू तनीचे पप्पा कशा ऑर्डरमुळे त्यांना वेळ नसतो आणि आता नेमकाच मिळाला. त्याच्यामध्ये सुट्टीचा रस्सा बनवायला आज जरा संध्याकाळी म्हणलं वेगळं जरा खाऊया. आणि आमच्या घरी सुकट मच्छी सुकी मच्छी वगैरे आवडते. सुकट घेतले त्यासाठी हे वांग बटाटे कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि कैरीचे 2 फोडी घेतलेत मी त्यात घालायला. आता आंब्याचं सीझन आहे ना त्याच्यामुळे कसं कैरी वगैरे घातली ना की रस्सा छान होतो. आणि सारखं चिकन मच्छी मटण आता खाऊन कंटाळा आले तर आज म्हटलं सुकट बनवूया. आणि आमच्याकडे सुकी मच्छी पण खूप म्हणजे आवडीने खातात. मुलांना पण आवडते ना आम्हाला दोघांना पण आवडते ना. त्याच्यामुळे बघा आता तेल घातलंय मी 2 पळी त्याच्यामध्ये. आणि तेल चांगलं गरम झालं की मग त्याच्यामध्ये कांदा घालायचा आपल्याला. कांदा आपल्याला एवढा असं फ्राय करून घ्यायचा आहे. चांगला तांबूस करून घ्यायचा. आपल्याला बनवायला एकदम सोपे असते. त्याला काही जास्त म्हणजे असं जास्त मसाले वगैरे काही लागत नाही. आपल्या सोप्या पद्धतीत आणि छान बनते. खायला टेस्टी बनते. लवकर तळण्यासाठी आपण काय करायचं त्याच्यामध्ये ना मीठ घालायचं. त्याच्यामुळे ते ना मीठ आपल्या चवीप्रमाणे आधीच घातलं ना की कांदा आपला लवकर फ्राय होतो. गोल्डन ब्राऊन होतोय बघा. तर मीठ घातलंय ना मी आधी कांद्यामध्ये तर कांदा लवकर फ्राय होईल मिठामुळे. ही ट्रिक वापरून बघा. कांदा तळायला आधी मीठ घाला. कांदा लवकर तळून होतो त्याच्यामुळे. आता हे बघा आपला ना असा कांदा चांगला फ्राय थोडा झाला ना की त्याच्यामध्ये हळद घालायची. आपल्याला अर्धा चम्मच हळद घालायची. हळद वगैरे घालून चांगलं फ्राय करून घ्यायचंय. तुम्हाला जसं तिखट हवं असतं ना त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट घाला. त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं. तर मग त्याच्यामध्ये आपल्याला बघा टोमॅटो घालायचे. बारीक चिरलेला टोमॅटो ते चांगलं परतून घ्यायचं. टोमॅटो थोडा मऊ करून घ्यायचा आपल्याला. टोमॅटो मऊ झाला ना की मग त्याच्यामध्ये आपण जे वांगी टोमॅटो हे काळे बटाटे कापून ठेवले बघा. आता हे वांग बटाटे मी कापून ठेवले. आम्हाला बटाटा नाही जास्त आवडत म्हणून एकच छोटा घातला आहे मी. हे बघा. आणि वांग हे घालायचं त्याच्यामध्ये नंतर. त्याच्यामध्ये ते पण परतायचं. मग त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला हे बघा सुकट भिजत घातली ना ती जास्त फुगते थोडी अशी. नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला हे 2 कैरी कापून ठेवलेत ना त्या घालायच्या आहेत. आणि वरून कोथिंबीर घालते थोडीशी. आणि मग हे सगळं आपल्याला एकजीव चांगलं करून घ्यायचं आहे.
चांगलं आपल्याला परतायचे. परतून आपल्याला गॅस बारीक करायचे आणि त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे 5 मिनटं. थोडं झाकण ठेवायचं. वाफ आली की मग त्याच्यात पाणी घालायचं आपल्याला. 5 मिनटं आपले झाले. त्याला परत चांगलं परतायचं आहे बघा. पुढे लागतं थोडं चांगलं दाखव ना. हे बघा चांगलं असं झालं आहे. गॅस फास्ट करायचा आणि मग त्याला आपल्याला पाहिजे तेवढं शिजायला पाणी ठेवायचं. आता आम्ही एक ग्लास घेतलेले. आता याला आपण ना फास्ट गॅसवरती उकळ काढून घ्यायची आहे. थोडी उकळ आली ना की मग मिडियम गॅस करून मग शिजायला ठेवायचं. मग तुम्हाला जेवढं पाहिजे असं थोडं रस्सा पाहिजे असेल तर थोडं रस्सा ठेवायचं. एकदम सुकं पाहिजे तर सुकं. मी थोडं रस टाईपच करणार आहे कारण का आम्हाला भाताबरोबर चपातीबरोबर खायला आवडतं. पण आता कैरीचा सीजन आहे. कैरी टाकली ना तर छान लागतो रस्सा. म्हणजे असं सुकी मच्छीचा रस्सा असं कैरी वगैरे टाकली थोडी चिंच टाकली की चांगलं लागतं खायला. हे बघा रश्श्याला आता आपल्या चांगली उकळ आली. आता मिडियम गॅस करायचा आपण भाजीचा एकदम आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे बघा. मग ते आतल्यात शिजेल. हे बघा आता रस्सा बनवून आपला तयार आहे. थोडासा सुक्काच केलाय. एकदम पण पातळ नाही केला एकदम पण सुका नाही केला कारण का आम्हाला चपाती बरोबर आणि ह्याच्याबरोबर खायचं आहे ना भाताबरोबर. त्याच्यामुळे केलं आहे. असं तुम्ही करून बघा कसा होतो. छान होतो सुट्टीचा रस्सा. आणि आता तनिष पण आलाय ट्युशनवरून. तो काय करतो आता दाखवते. त्याने ना तनिष काय आणलंय? पापड सॉरी खाकरा आणले. खाकरा म्हणजे पण ते खाकरा हा वाला दाबेलीचा. दाबेली खाकरा आहे बघू. क्लासवरून येतात आता नवीनच निघालेत हे सगळ्यांना नाही मिळणार. कुठल्या शॉपमध्ये मिळतील. काय माहिती कसं लागतं. आता मला दाखवू का टेस्टला. आता मी बघते टेस्ट करून. मस्त आहे. छान आहे. तनिष आमचं ना दुकानात गेलं ना की वेगवेगळं घेतो असं म्हणजे टेस्ट करायचं. खाऊन बघ रे राव. खाऊन बघ बाबड्या कसं आहे. घे चांगलं आहे ना. आवडलं का. चला आपला रस्सा पण रेडी झालाय. आता जेवायचं आहे थोड्याच वेळा.